मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 8 प्रश्न जे प्रत्येक भक्ताच्या मनात येतात आणि त्यांची अशी उत्तरे व उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की अचानक काही गोष्टी वारंवार घडतात आणि त्याचा अर्थही समजत नाही? हे फक्त योगायोग नसतो. स्वामी समर्थ तुम्हाला संकेत देत असतात. तर आज मी सांगणार आहे असे 8 संकेत जे समजले तर तुमचं खरंच आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे पूर्ण 8च्या 8 प्रश्न तुम्ही नक्की बघा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल होईल आणि व्हिडिओ जमलं तर शेवटपर्यंत बघा. प्रश्न नंबर 1, वारंवार एखादी गोष्ट हातातून पडते. तर हा संकेत आहे की तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा वाढते. तर त्याच्यासाठी उपाय काय करायचा आहे? तर घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू आणि 7 मिरच्या लावायच्यात आणि 24 तासांनी बदलून टाकायच्यात. आता हा कॉमन उपाय आहे असं तुम्हाला वाटेल, परंतु काही लोक लिंबू आणि मिरच्या बांधतात पण त्या वर्षानुवर्षे तशाच असतात. काही जण ते काढत सुद्धा नाहीत, खूप दिवस ते तशाच तिथेच राहून जातात. पण त्या 24 तासांनी तुम्हाला बदलून टाकायच्या आहेत आणि नंतर तुम्ही नवीन आणखीन मिरच्या आणि लिंबू लावला तरी चालेल. आता प्रश्न नंबर 2, अचानक मन खूप बेचैन होते. तर याचं उत्तर आहे स्वामी तुम्हाला काहीतरी सावध करतायत. तर त्याच्यासाठी काय उपाय करायचा आहे? त्या क्षणी थोडंसं गूळ खा आणि पाणी प्या, मन लगेच शांत होईल. आता प्रश्न क्रमांक 3, घरात सतत काहीतरी तुटतंय. तर वाईट नजर किंवा घरात निगेटिव्हिटी वाढतीये. उपाय ह्याच्यावर काय आहे? तर शनिवारला संध्याकाळी मीठ पाण्यात टाकायचे आणि त्याच्यानं घर पुसायचे. लगेच तुम्हाला फरक जाणवेल. आता प्रश्न क्रमांक 4, काम होता होता थांबते. असं काम कोणतं महत्वाचं होत आलंय म्हटलं की लगेच तिथे स्टॉप लागतोय. तर असं का होतं? तर काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला दिसत नाहीये. तर याच्यासाठी उपाय खूप महत्वाचा आहे. कामाला जाण्यापूर्वी जेव्हा पण तुम्ही बाहेर पडताल तेव्हा उजव्या पायाने आधी घराच्या बाहेर पडायचे. म्हणजे पहिल्यांदा उजवा पाऊल आपल्याला दरवाजाच्या बाहेर टाकायचं आहे आणि मागे वळून बिलकुल पाहायचं नाहीये जेव्हा पण तुम्ही महत्वाच्या कामाला जाताल त्यावेळेस. प्रश्न क्रमांक 5 आहे, वारंवार वाईट स्वप्न पडतायत. तर त्याचं उत्तर आहे मनावर आणि घरावर निगेटिव्ह प्रभाव आहे. तर काय करायचे? झोपताना उशीखाली लसूण ठेवायचा आहे आणि 3 दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. प्रश्न क्रमांक 6, पैसे येतात पण अचानक खर्च होतात. उत्तर, धन टिकत नाही म्हणजे एनर्जी लीक आहे. त्याचा उपाय काय आहे? तर पर्समध्ये एक लवंग आणि वेलची या 2 गोष्टी फक्त ठेवायच्यात आणि आठवड्यातून एकदा त्या बदलायच्यात. अशा पद्धतीने एकदम साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगते. यामध्ये अवघड असं काहीच नाहीये जे तुम्ही करू शकत नाही किंवा खूप महागड्या गोष्टी अशा काहीच सांगत नाहीये. मी ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच गोष्टी सांगते. त्यामुळे फक्त श्रद्धा आणि विश्वासाने या सर्व गोष्टी तुम्ही करत चला. प्रश्न क्रमांक 7, घरात वारंवार भांडणं होतात. तर घरात निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. तर याच्यासाठी उपाय, संध्याकाळी 1 वेळा कापूर जाळा आणि सगळ्या खोल्यांमध्ये तो फिरवा. नक्कीच पॉझिटिव्हिटी फिरेल. प्रश्न क्रमांक 8, अचानक चांगल्या गोष्टी थांबतात. तर स्वामी तुम्हाला थांबवून काहीतरी मोठं वाचवत असतात म्हणून अशा अचानक गोष्टी आपल्याकडून थांबल्या जातात. तर त्याच्यामध्ये त्या दिवशी काहीही नवीन काम सुरू करायचं नाहीये आणि शांत राहायचे. डिसिजन जो काही तुम्ही घेणार आहात तो त्या दिवशी घ्यायचा नाहीये, पुढच्या दिवशी म्हणजेच पुढे ढकलायचा आहे. तर हे संकेत साधे नाहीयेत. तुम्हाला फक्त स्वामींना काय तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे स्वामी समर्थ तुमच्याशी बोलत असतात. जे लोक हे समजतात त्यांचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जातं. तर
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना पण याची गरज आहे त्यांना खरंच मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जितक्या लोकांना शेअर करता येईल तितक्या लोकांना शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ज्याचे उत्तरे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.